सर्वांना नमस्कार. सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी तसेच विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूर यांच्या वतीने राष्ट्रीय संपादनूक चाचणी न्यास 2021 संदर्भामध्ये आपल्या मनामध्ये एक कुतूहल असेल, त्याचबरोबर आपल्या मनामध्ये शंका आणि प्रश्नसुद्धा असतील. त्या शंका आणि प्रश्नांचं निरसन करण्यासाठी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था परभणी यांच्या वतीने मी डॉक्टर प्रल्हाद सखाराम खुडे, वरिष्ठ अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था परभणी या संदर्भामध्ये आपल्यासोबत संवाद साधत आहे. राष्ट्रीय संपादनूक चाचणी न्यास 2021 इयत्ता वर्ग तिसरी, इयत्ता 5वी, इयत्ता 8वी, इयत्ता 10वी या वर्गांकरिता 12 नोव्हेंबर 2021 रोजी संपूर्ण देशभरामध्ये एकाच वेळेस एकाच दिवशी सदर चाचणीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सदर न्यास चाचणी ही जी अंमलबजावणी आणि आयोजन करण्याची जबाबदारी राष्ट्रीय संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली तसेच CBSE या दोन महत्त्वाच्या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेकडे देण्यात आलेली आहे. राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षण ही काही विद्यार्थ्यांकरिता आणि शिक्षकांची काही परीक्षा नाही आहे. ही एक परीक्षा नसून शिक्षण व्यवस्थेची जी काही परिस्थिती आहे ही परिस्थिती समजून घेऊन एक मूल्यमापन करण्याची एक सामान्य प्रक्रिया आहे. जर आपल्याला परिस्थिती समजून घ्यायची असेल तर काहीतरी मूल्यमापन प्रक्रिया ही राबवणं अपेक्षित असते. मग सदर राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षणाचा जो हेतू आहे तर तो विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर नेमका कसा आहे, त्यांची शैक्षणिक उपलब्धी कशा पद्धतीची आहे याबद्दल माहिती संकलित करून मिळालेले जे काही परिणाम असतील, जे परिणाम मिळतील त्या आधारावर सध्याची जी काही शैक्षणिक गुणवत्ता आहे ही शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी सद्यस्थितीमध्ये जे काही प्रचलित जे काही कार्यक्रम असतील किंवा योजना असतील तर त्या योजनांचं समीक्षण करून त्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं सुधारणा करता येऊ शकतील, त्यावर उपाययोजना कशा पद्धतीनं करता येऊ शकतील या संदर्भामध्ये हा मानस एकंदरीत राष्ट्रीय संपादनूक चाचणी घेण्यापाठीमागचा आहे. न्यास सर्वेक्षणाकडून आपल्याला खालील अपेक्षा आहेत. सर्वप्रथम सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आमच्या सर्व विद्यार्थ्यांना अध्ययन निष्पत्ती वर्गनिहाय आणि इयत्तानिहाय ज्या निश्चित केलेल्या ज्या अध्ययन निष्पत्ती आहेत त्या प्राप्त व्हाव्यात एक सामान्य अपेक्षा आहे. त्याचबरोबर आमची अध्ययन आणि अध्यापनाची जी प्रक्रिया असते त्यामध्ये जे काय अध्ययन अधिगम ज्याला अप्रोचेस म्हणतो यांची किमान ओळख ही प्रत्येकाला असणं अभिप्रेत आहे. तिसरी अपेक्षा ही आहे की जी आम्ही वर्गांतर्गत जी काय क्रिया आहे, जसं आंतरक्रिया आहे, या आंतरक्रियेला आम्ही चालना कशा पद्धतीने देऊ शकतो याचा विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आमची जी काही शैक्षणिक प्रक्रिया आहे, शैक्षणिक गुणवत्ता आहे, मग ही गुणवत्ता सुधारण्यासाठी आम्ही किती चांगल्या पद्धतीने कृती कार्यक्रम आखले पाहिजेत, कृती योजना आखली पाहिजे आणि त्या माध्यमातून आमच्या गुणवत्तेचा सर्वांकड विकास करता येऊ शकतो. आणि नंतरची महत्त्वाची अपेक्षा आहे की आमच्या सर्व शिक्षक बंधूंचं आम्हाला सशक्तीकरण कसं करता येईल, सक्षमीकरण कसं करता येईल या संदर्भामध्ये शासनाला योजना किंवा पॉलिसी ठरवताना प्रामुख्यानं त्या ठिकाणी मदत होऊ शकेल. आपण सर्वांना काही गोष्टींच्या संदर्भामध्ये काही गोष्टी माहीत असणं अपेक्षित आहे. त्या संदर्भात जेव्हा आपण न्यास परीक्षेचा जेव्हा विचार करतो मग या परीक्षेचं जे काही माध्यम असेल तर ते माध्यम आहे हिंदी आहे, इंग्रजी आहे, त्याचबरोबर राज्याच्या ज्या काही राजभाषा आहेत आणि राष्ट्रीय स्तरावरच्या ज्या काही 22 राजभाषा म्हणून प्रामुख्यानं निश्चित करण्यात आलेल्या आहे त्या सर्व भाषेमध्ये माध्यम न्यास परीक्षेचं माध्यम ह्या भाषा राहतील. इयत्ता 3री, इयत्ता 5वी आणि 8वीच्या न्यास पुस्तिकेचा जेव्हा आपण विचार करणार आहोत तर या व्हिडिओमध्ये प्रामुख्यानं आपण इयत्ता 5वीची जी काही चाचणी पुस्तिका असेल या चाचणी पुस्तिकेचं जो काही प्रथम पेज असेल या प्रथम पेजवर प्रामुख्यानं आपल्याला काही सर्वसामान्य माहिती ही आपले जे काही क्षेत्रीय अन्वेषक आहे यांच्या मदतीनं आपल्याला भरणं अपेक्षित आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला प्रथम जो काही सर्वसामान्य माहिती भरताना आपल्याकडे शाळेचा UDAS क्रमांक आपल्याला माहीत असणं अभिप्रेत आहे. दुसरी गोष्ट क्षेत्र कोड
आपण ग्रामीणमध्ये आहोत की शहरीमध्ये याचाही आपण त्या ठिकाणी क्रमांक आपल्या समोर दिलेला काही चौकोन असेल त्यामध्ये भरणं अभिप्रेत असतं. नंतरची गोष्ट स्कूल मॅनेजमेंट. जसं उदाहरणार्थ गव्हर्मेंट आहे की ॲडेड आहेत, म्हणजे गव्हर्मेंट ॲडेड स्कूल्स आहेत. हा जो काही प्रकार आहे तर तो सुद्धा तिथं नमूद करणं आपल्याला अभिप्रेत असतं. विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक नेमका किती आहे तोही तिथं नमूद करणं आपल्याला अभिप्रेत आहे. विद्यार्थ्यांचं लिंग आहे, विद्यार्थी मुलगा आहे का मुलगी आहे, त्याचा दिव्यांग प्रकार आहे का, जर असेल तर यस किंवा नो, जो काही रकाना दिलेल्या असतील त्या रकान्यामध्ये विहित क्रमांक नोंद करणं अपेक्षित असतं. विद्यार्थ्याचा रोल क्रमांक किती आहे, जातीचा प्रवर्ग कोणता आहे, मग SC आहे का, ST आहे का, OBC आहे का किंवा जनरल आहे का, इत्यादी बाबतमध्ये जे काही समोर त्या प्रत्येक माहितीच्या समोर जो रकाना दिलेला असेल त्या रकान्यामध्ये संबंधित क्रमांक लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर स्टुडंट नेम, स्कूल नेम, डिस्ट्रिक्ट नेम, स्टेट नेम आणि जिल्हा आणि राज्याचा जो संकेतांक आहे इत्यादी सर्वसामान्य माहिती त्यामध्ये असणं अभिप्रेत आहे. पुढच मी तुम्हाला ही जी काही राष्ट्रीय संपादन चाचणी आहे याचा उद्देश मी तुम्हाला सांगतो आहे. ही चाचणी काही शिक्षक बंधूंची नाही आहे किंवा आमच्या शिक्षकांच्या अध्यापनाच्या गुणवत्तेचं मूल्यमापन करण्यासाठीची नाही आहे. तर या चाचणीचा जो उद्देश आहे विद्यार्थ्यांना कशा प्रकारचं ज्ञान आहे, त्याचा विद्यार्थ्याची नेमकी समज किती आहे, विविध संदर्भानं त्याचं ते ज्ञान जे काही विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेलं आहे त्याला तो प्रयुक्त करता येतं का, म्हणजे तो प्रयुक्त करण्यास सक्षम आहे का, याचं अध्ययन करण्यासाठीची ही चाचणी आहे. आणि महत्त्वाच्या काही गोष्टी आपण काही लक्षात ठेवणं अभिप्रेत आहे की आमच्या विद्यार्थी मित्रांनो, जी तुम्ही सर्वसामान्य माहिती भरणार असाल तर त्यामध्ये ही सर्व इन्फॉर्मेशन इंग्रजीमध्ये भरली तर अधिक चांगलं इंग्रजीमध्ये असावी. सर्व संकेतांक हे आंतरराष्ट्रीय भाषेमध्ये असावेत. आपण सोबत पेन काळ्या किंवा निळ्या रंगाचा पेन सोबत घेऊन जाणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर आपण पेन्सिल आणि खोडरबर, ज्याला इरेजर आपण सोबत असं म्हणतो, हे सोबत आपलं असणं अभिप्रेत आहे. विद्यार्थ्यांनी जे काही प्रश्नाचे दिलेलं जर काही पर्याय असतात तर त्या पर्यायांचा योग्य उत्तर, त्या पर्यायातून योग्य उत्तरांची निवड करून तर विहित जे काही आपल्याला क्षेत्रीय अन्वेषक सांगतील त्या पद्धतीनं आपण गोल करणं अपेक्षित आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपणास काही शंका असल्यास किंवा तुम्ही क्षेत्रीय अन्वेषकांना प्रामुख्यानं तुम्ही त्या ठिकाणी विचारू शकता. आता एकंदरीत आपण न्यास परीक्षेचा जेव्हा आपण विचार करणार आहोत तर न्यास असेसमेंट फ्रेमवर्क न्यास 2021चा जेव्हा आपण विचार करूया, इयत्ता आपण 5वीचा या ठिकाणी आता आज विचार करणार आहोत. तर 5वीला प्रामुख्यानं न्यास परीक्षेसाठी प्रामुख्यानं हे 3 विषय आहेत: लँग्वेज, मॅथमॅटिक्स आणि EVS. याला आपण भाषा, गणित आणि परिसर अभ्यास हे प्रामुख्यानं 3 विषय ह्या इयत्ता 5वीसाठी न्यास परीक्षेसाठी आहेत. इयत्ता 5वीसाठी 4 बुकलेट्स, प्रामुख्यानं त्याला 4 सेट आपण म्हणूया, 4 बुकलेट्स त्या ठिकाणी असणार आहेत आणि 53 ॲटम्स म्हणजेच या ठिकाणी प्रश्न असतील, म्हणजे 53 प्रश्न हे विद्यार्थ्यांसाठी इयत्ता 5वीसाठी असतील आणि 53च प्रामुख्यानं प्रश्नसंख्या असेल आणि 53चंच त्याला गुणांकन असेल, म्हणजे एका गुणासाठी एका प्रश्नासाठी 1 गुण हा प्रामुख्यानं त्या ठिकाणी असेल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट की हे जे काही 53 प्रश्न आहेत हे 53 प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याकडे जो वेळ आहे तर तो वेळ आहे 90 मिनिटाची वेळ, ही प्रामुख्यानं आपल्याकडे त्याच्यामध्ये दिसलेले आहे. थोडंसं पुढे जाऊया आपण. इयत्ता 5वीचे जे न्यास 2021 परीक्षेचं जे स्वरूप असणार आहे, इयत्ता 5वी विषय आहेत मराठी, परिसर अभ्यास, गणित. एकूण गुण असतील 53, वेळ असेल 90 मिनिटाची आणि प्रश्नसंख्या असेल 53, एक प्रश्न एका गुणासाठी. म्हणजे यावरून आपल्याला सहज न्यास परीक्षेचं स्वरूप आपल्याला प्रामुख्यानं लक्षात येऊ शकतं. आता टेबल क्रमांक 2 आपण पाहूया. आपण याच्यामध्ये आपण इयत्ता 5वीचा विचार करणार आहोत. तर इयत्ता 5वीचा विचार करत असताना असेसमेंट डिझाईन जी आहे तर ती या पद्धतीची आहे. ग्रेड 5मध्ये बघा,
विषय दिलेले आहेत. मी अगोदर तुम्हाला सांगितलं की 4 सेट असतील. 1 सेट, 2 सेट, 3 सेट आणि 4 सेट. आपण जेव्हा सब्जेक्ट 1 पाहूया, सब्जेक्ट 1 हा लँग्वेजचा असेल, सब्जेक्ट 2 हा मॅथमॅटिक्सचा असेल आणि सब्जेक्ट 3 हा EVSचा असेल. आणि लँग्वेजचा जर आपण जेव्हा पहिला सेट पाहूया, तर लँग्वेजचे 15 प्रश्न असतील, गणिताचे 20 प्रश्न असतील आणि EVSचे प्रामुख्यानं 18 प्रश्न असतील. असे एकूण 53 प्रश्न हे आपल्या इयत्ता 5वीच्या न्यास परीक्षेमध्ये हे प्रामुख्यानं असतील. आता या ठिकाणी तुम्हाला 2 बाबी पाहायला मिळतील. याच्यामध्ये अँकर आणि न्यू हे जे काय गोष्टी तुम्हाला लक्षात येऊ शकतील. हा अँकर जो आहे, तर अँकरच्या पाठीमागच्या प्रामुख्यानं 2 व्ह्यूज, त्याला आपण दृष्टिकोन म्हणूया, हे 2 आहेत. एक तर तुम्ही सर्व सेट पाहिले असतील, तर त्याच्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये अँकरचे काही प्रश्न दिलेले आहेत. उदाहरणार्थ आपण पहिला सेट पाहिला, तर पहिल्या सेटमध्ये लँग्वेजचे 5 प्रश्न हे अँकरचे असतील, मॅथमॅटिक्सचे 5 प्रश्न असतील आणि EVSचे 5 प्रश्न असतील. म्हणजे एकंदरीत तुम्ही पाहिलं असेल, तर अँकरचे हे 15 प्रश्न म्हणजे एकंदरीत आहेत. तेच सेकंड सेटमध्ये, थर्ड सेटमध्ये आणि फोर्थ सेटमध्ये हे अँकरचे प्रश्न असतील. म्हणजे इथे एक गोष्ट लक्षात झाली की प्रत्येक सेटमध्ये अँकरचे कॉमन प्रश्न असतील. म्हणजे ए विद्यार्थ्याला ए सेट मिळाला, बी विद्यार्थ्याला बी सेट 2 सेट मिळाला, सी विद्यार्थ्याला 3 सेट मिळाला आणि डी विद्यार्थ्याला 4 सेट मिळाला, तरीही 4ही विद्यार्थ्याला हे अँकरचे 5-5 प्रश्न जर भाषेचे असतील, तर भाषेचे, गणिताचे आणि EVSचे 5 प्रश्न समान असतील आणि बाकीचे प्रश्न मात्र त्या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थी म्हणजे प्रत्येक सेटनुसार हे नवीन असतील. आता ही एक गोष्ट लक्षात झाली. दुसरी अँकरच्या पाठीमागचा एक महत्त्वाचा व्ह्यूज हा आहे की आपल्याला सर्वांना माहीत आहे की न्यास 2017मध्ये ही परीक्षा झाली होती न्यासची, आणि त्या परीक्षेचा आणि न्यास 2021 या परीक्षेचा जो तुलनात्मक अभ्यास करायचा असेल, त्या काळी म्हणजे 2017मध्ये कोणत्या विद्यार्थ्यांनी कोणत्या अध्ययन निष्पत्तीमध्ये नेमकी कशा पद्धतीचा त्याचा परफॉर्मन्स आहे आणि आताच्या 2021च्या विद्यार्थ्यांचा नेमका कसा परफॉर्मन्स आहे, हे आपल्याला त्याची तुलना करायची असेल, कंपॅरिझन करायचं असेल, तर काही प्रश्न हे त्या अध्ययन निष्पत्तीनुसार कॉमन ठेवणं अपेक्षित आहे. मग याचा जो फायदा आहे, ही गोष्ट आपण थोडीशी लक्षात घेऊया. म्हणजे न्यास 2017मधली जी काही परीक्षा असेल, त्यामधले किमान काही प्रश्न हे 2021च्या परीक्षेमध्ये असणार आहेत. त्यामुळं आपण 2000 न्यासच्या परीक्षेचा आपण अभ्यास केला, तर हे प्रश्न आपल्याला सहज आपल्याला सोडवता येऊ शकतील, किंवा ते जशाला तसे असतील, किंवा त्याशी संबंधित असतील, किंवा त्याच्यासारखेच प्रश्न ते म्हणजे या 2021च्या परीक्षेमध्ये असतील. हे एक बाब सर्वार्थाने लक्षात घेणं अभिप्रेत आहे. आणि एकंदरीत कोणत्या विद्यार्थ्याला कोणता सेट मिळणार आहे, तो कशा पद्धतीचा असेल, तर त्याची विद्यार्थी निवड करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. तुमचे क्षेत्रीय अन्वेषकांना ती सांगण्यात आलेली आहे. तर तुमच्याकडे जो सेट आलेला असेल, तर त्या सेटचा तुम्ही तो सोडवणं आपला अभिप्रेत आहे. नंतरचं महत्त्वाचं आहे की आता ही जी न्यासची परीक्षा आहे, ही न्यासच्या परीक्षेमध्ये त्याचं स्वरूप नेमकं कसं असणार आहे, तर याचं स्वरूपाचा जेव्हा आपण विचार करणार असू, सर्वप्रथम न्यास परीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारलेले असतील, तर हे प्रश्न हे अध्ययन निष्पत्तीवर आधारित असतील. मग अध्ययन निष्पत्तीवर जेव्हा आपण म्हणतोय, मग प्रत्येक वर्गाच्या आणि विषयाच्या ज्या काही अध्ययन निष्पत्ती ह्या निश्चित ठरवून दिलेल्या आहेत. मग त्याचा अभ्यास आपण केला, तर आपल्याला हे प्रश्न म्हणजे न्यासचे प्रश्न सोडवण्यास खूपच सोपे जाऊ शकतात. याचे निश्चित असे टॉपिक्स आहेत. या टॉपिकचा आपण विचार करणं खूप अभिप्रेत आहे. दुसरी गोष्ट, न्यास परीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारले जाणार आहेत, तर हे सर्व प्रश्न कदाचित हे विचारप्रवर्तक असतील, आपल्या विचार प्रक्रियेला चालणे देणारे असतात. त्यामुळं आपण असं आपल्याला पाहतो की आपल्याला असं वाटतं की खूप साधे सरळ सोपे असावे. फक्त याची थोडी प्रश्नाची स्वरूपाची म्हणजे उच्चस्तरीय प्रश्न असतात. जेव्हा आपण प्रश्न प्रकाराचा आपण विचार करतो, तेव्हा निम्नस्तरीय प्रश्न असतात आणि उच्चस्तरीय प्रश्न असतात. आणि उच्चस्तरीय प्रश्न हे प्रामुख्यानं विचार प्रक्रियेला चालना देणारे असतात. म्हणजे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर लिहिताना आपण सारासार विचार करूनच त्या प्रश्नाचं उत्तर देणं हे अभिप्रेत आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवणं अभिप्रेत आहे. तिसरी गोष्ट आहे की तर्काधिष्ठित याची प्रश्न रचना असणार आहे. याच्यामध्ये तर्कसंगत असे पर्याय प्रामुख्याने त्या ठिकाणी असतील. आता आपण पाहूया की
आमचे जे काही आपल्या प्रश्नपत्रिकेतील जे काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी तुम्ही तर्काधिष्ठित तर्क लावणं अभिप्रेत आहे. तर्कांचा विचार म्हणजे तर्काधिष्ठित विचार करणं अभिप्रेत आहे. कारण ते जे प्रश्न आहेत तर्काधिष्ठित प्रश्न नसल्यामुळे त्याचे जे काही पर्याय असतील, एक पर्याय दुसऱ्या पर्यायाची घनिष्ठ संबंध तर असणारच आहे, परंतु त्याला तार्किक असा संबंध त्या प्रश्नाच्या स्वरूपासोबत असणार आहे. त्यामुळे तर्कसंगत अशी पर्यायाची रचनासुद्धा त्यामध्ये असते. उपयोजनात्मक प्रश्न. आता हे जे काही न्यास परीक्षेमध्ये जे काही प्रश्न येणार असतील तर ते ॲप्लिकेशन लेवल असेल. म्हणजेच काय, तर त्या प्रश्नाचं स्वरूप हे सामान्य आणि पारंपरिक प्रश्नापेक्षा थोडंसं हे वेगळं असणार आहे. म्हणजेच नेमकं कसं असणार आहे, तर त्याचं आपल्या जीवनामध्ये आपल्या व्यवहारामध्ये त्याचा चांगला उपयोग कसा करू शकतो, त्याचं उपयोजन कशा पद्धतीने करू शकतो या संदर्भामध्ये असू शकते. त्यामुळं आपण हे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न तुमच्या व्यावहारिक आणि विद्यार्थ्याच्या व्यावहारिक आणि जीवनाशी संबंधित असतील, ही बाब महत्त्वाची आहे. या परीक्षेतील हे प्रश्न हे विविधांगी असणार आहेत. मग ते उदाहरणार्थ परिच्छेद असेल, त्या परिच्छेदावर आधारित दिलेले प्रश्न त्या ठिकाणी असू शकतात. भीतीपत्रक असेल, दिनदर्शिका असतील, जाहिरात असेल, वर्तमानपत्र असेल, कार्यक्रम पत्रिका असतील किंवा चित्र असेल किंवा तुमचं पाठ्यपुस्तक असेल, या पाठ्यपुस्तकातला काही भाग हा घेऊन त्यावर आधारित असे प्रश्न हे आपल्याला विचारले जाऊ शकतात. इथं महत्त्वाची गोष्ट येते की हे जे काही सर्व गोष्टी आहेत या सर्व बाबींचा आपण विचार करून याच्या माध्यमातून जर आपल्यासमोर प्रश्न आले तर या प्रश्नांचा सुद्धा सराव जर आपल्याला असेल तर हे प्रश्न खूप आपल्याला चांगल्या पद्धतीचे मार्क्स देऊन जातात. पर्याय सकारात्मक असतात, पर्यायामध्ये घनिष्ठ संबंध असतो. आता हे जे काही पर्याय आपल्या प्रश्न दिलेले असणार आहेत हे शक्यतो सकारात्मक असतात आणि या पर्यायामध्ये जो काही या प्रश्नाचे जे काही पर्याय दिलेले असतात यामध्ये हे पर्याय हे सकारात्मक आणि त्या पर्यायामधला जो काही संबंध असतो तो घनिष्ठ संबंध प्रामुख्याने असतो. नंतरची गोष्ट, सर्वसामान्य विद्यार्थ्यांना सहज सोडवता येईल अशीच प्रश्नांची रचना केलेली असते आणि त्याची काठिण्य पातळीसुद्धा तशीच असते. म्हणजेच काय, तर सर्वसामान्य विद्यार्थ्यांना किमान असे प्रश्न सोडवता येतील अशी साधी सरळ सोपी रचना या प्रश्नांची केलेली असते. आमच्या विद्यार्थ्यांच्या वर्गनिहाय आणि विषयनिहाय त्याच्या ज्या काही क्षमता असतील, जे काही क्षमता आपण निश्चित केलेल्या असतील त्या क्षमतेनुसारच प्रश्नांची रचना ही प्रामुख्याने केलेली असते आणि त्याची काठिण्य पातळीसुद्धा त्या वर्गनिहाय त्या विषयनिहाय ही प्रामुख्याने ठरवलेली असते. म्हणजे सर्वसामान्य विद्यार्थ्याला लक्षात घेऊनच आपल्या प्रश्नपत्रिकेची रचना करता येऊ शकते. त्यामुळं खूप काही कठीण असतं हा आपला एक गैरसमज आहे. फक्त आपण त्या ज्या काही अध्ययनिष्पत्ती आहेत त्याचा थोडा सराव केला तर त्याची जर ट्रिक्स आपण लक्षात घेतल्या तर आपल्याला हे प्रश्न सहज पद्धतीनं सोडवता येऊ शकतील. वर्गनिहाय विषयनिहाय निश्चित केलेल्या क्षमता अध्ययन निष्पत्तीनुसार प्रश्नाचं स्वरूप ठरलेलं असतं. मग जेव्हा प्रश्न निश्चित करण्यात येतात की आपल्या या परीक्षेमध्ये प्रत्येक अध्ययन निष्पत्तीनुसार आणि अध्ययन निष्पत्तीनुसार प्रश्न हे परीक्षेमध्ये येणार आहेत. म्हणजे प्रत्येक अध्ययन निष्पत्तीला कुठंतरी प्रश्नामध्ये टच केलेला आहे. कारण तुम्ही जर पाहिलं असेल ए सेटमध्ये वेगळे प्रश्न आहेत, बी सेटमध्ये वेगळे प्रश्न आहेत, सी सेटमध्ये वेगळे आहेत आणि डी सेटमध्ये म्हणजे 3 आणि 4 सेटमध्ये वेगळे आहेत. म्हणजे इथं कुठंतरी आपल्याला या परीक्षेची जी व्हॅलिडिटी आहे आणि रिलेबिलिटी आहे तर ही वाढवण्यासाठी आणि प्रत्येक अध्ययन निष्पत्तीला त्याला त्याच्यामध्ये स्थान मिळावं यासाठी प्रत्येक सेटमध्ये नवीन प्रश्न मिळालेले आहेत आणि त्यासोबतच अँकरच्या रूपानं काही प्रश्न म्हणजे 5 प्रश्न ते आपण पाहिले तर ते हे कॉमन असतील, पण बाकीचे सर्व प्रश्न नवीन असले त्यामुळे प्रत्येक अध्ययन निष्पत्तीनुसार प्रश्न असेल याची ही बाब नोंद करून घ्यावी. प्रश्नाची भाषा सहज, सरळ आणि सोपी असते. आपण जे प्रश्न पाहतो आहे हे सर्व प्रश्नांची भाषा तुम्ही जर पाहिले असेल खूप साधी सरळ सोपी प्रश्नांची रचना असते आणि सहज सरळ सोपी असल्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांना ती सहज सोडवता येऊ शकते. आपण पाहतोय की याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची बाब आपण लक्षात ठेवणं अपेक्षित आहे की हे सर्व प्रश्न विद्यार्थ्यांच्या ज्या काय उच्चस्तरीय क्षमता आहेत या क्षमताशी संबंधित असतात. उदाहरणार्थ उच्चस्तरीय क्षमता कोणत्या असतील, आपण विश्लेषण करणं अभिप्रेत आहे, संश्लेषण करणं अभिप्रेत आहे, उपयोजन आहे, कौशल्य आहे, मूल्यमापन आहे, तार्किक चिंतन असेल, ह्या ज्या काही क्षमता आहेत ह्या विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या आहेत की नाही याचं मूल्यांकन करणारे हे प्रश्न असतात. त्यामुळं
या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण तयारी करणं अभिप्रेत आहे. फक्त आवश्यकता आहे मित्रांनो, फक्त त्या प्रश्नांचं स्वरूप आपण लक्षात घ्यावं, त्याचं टेक्निक समजून घ्यावं आणि समजून जर आपण प्रश्नपत्रिकेचं जर स्वरूप लक्षात घेतलं, प्रश्नांचं स्वरूप लक्षात घेतलं, त्याच्या टेक्निक समजून घेतल्या, तर आपण जर परीक्षेला जर सामोरं गेलात तर नक्की 100% यश मिळेल याची खात्री मला नक्की आहे. आपण विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काय करूया, तर आपण काही प्रश्नांची एक इयत्ता 5वीच्या साठी काही प्रश्नांचे आपण सॅम्पल म्हणजे नमुना दाखल आपण काही प्रश्न पाहूया. आता तुमच्या स्क्रीनवर माझ्यासमोर तुम्हाला दिसत असेल, एक मी तुम्हाला कोलाज दाखवतो आहे आणि हे कोलाज आहे आणि या कोलाची संबंधित आपल्याला प्रश्न या ठिकाणी असू शकतील. बघा आहेत कोलाजमध्ये हे जे कोलाज आहे त्याला सर्वप्रथम दिले बघा, पुढे दिलेला कोलाज बघा व योग्य उत्तर निवडा. आता जेव्हा तुम्ही कोलाज समोर असतं किंवा चित्र असतं, आपण म्हटलं होतं परिच्छेद असेल, चित्र असेल किंवा एक दिनदर्शिका असू शकेल किंवा काही एक म्हणजे त्या ठिकाणचं जो काही प्रश्नपत्रिका तयार करणार आहे त्यांच्या विवरचनेनुसार त्या ठिकाणी त्या बाबी त्या ठिकाणी दिलेल्या असतील. आता समोर आपल्याकडे दिलेला जो का कोलाज आहे, थोडंसं कोलाज पाहूया आपण. सचिन रमेश तेंडुलकर बघा, त्याचा जन्मदिनांक तो दिलेला आहे, तो जन्मदिनांक 24 एप्रिल 1973. मग त्यांनी काय दिलेली आहे, पहिली कसोटी कधी घेतली, मग त्याचं तो डेट दिलेली आहे 15 नोव्हेंबरला आहे. त्यानंतर पहिला एकदिवसीय सामना त्याचा किती आहे, तर तो 18 डिसेंबर 1989ला दिलेला आहे. त्यानंतर एकदिवसीय त्याची शतकं किती आहेत, जसं तुम्ही जर पाहिलं असेल एकदिवसीय शतकं किती आहेत. त्यानंतर तुम्ही जर पाहिलं असेल त्यांचे अर्धशतके नेमकं किती आहेत, त्यांच्या शेवटची कसोटी सामना कधी घेतला होता, त्यांचा शेवटचा एकदिवसीय सामना नेमका किती आहे, त्यांचे जागतिक विक्रम कोणते दिलेत आहे आणि त्यांना कशा पद्धतीचे सन्मान दिलेले आहेत, या संदर्भामध्ये हे प्रामुख्यानं या कोलाजमध्ये माहिती दिलेली आहे. जेव्हा पूर्ण आपण सूक्ष्म तरीकेनं वाचन जेव्हा समजून घेऊन आपण वाचन करूया आणि सूक्ष्म वाचन केल्यानंतर आपण एकेका प्रश्नाच्या पर्यायाकडे आपण प्रश्नाकडे येऊया. यामध्ये पहिला प्रश्न होता, वरील कोलाजमध्ये कोणाबद्दलची माहिती दिलेली आहे. आता बघा पर्याय क्रमांक आहेत, रमाकांत अचरेकर, ब अर्जुन तेंडुलकर, क सचिन तेंडुलकर आणि ड रमेश तेंडुलकर. आता ही कोलाजमध्ये तर याच्या नावामध्येच तुम्हाला पाहिलं असेल, कोलाज पाहिलं की कोणाशी संबंधित आहे, तर याचं जे उत्तर आहे तर त्याचं उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे सचिन तेंडुलकर. म्हणजे सचिन तेंडुलकर हा जो काही पर्याय आहे तर त्या पर्यायाला आपण त्या ठिकाणी गोल करणं अभिप्रेत आहे. किंवा तुम्ही त्या ठिकाणी राईट पण करू म्हणजे आपली जे काही परीक्षा आहे त्यामध्ये ओमारा शीट दिलेली असेल, त्या ओमारा शीटमध्ये आपण त्याला त्या प्रश्नाचा जो काही क्रमांक असेल त्या ठिकाणी गोल करणं अभिप्रेत आहे. आता या पर्यायामध्ये याचं उत्तर आहे सचिन तेंडुलकर. आता दुसरा प्रश्न पाहूया, सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता. बघा आता सचिन तेंडुलकरला काही पुरस्कार मिळालेले आहेत, त्या पुरस्काराची यादी आपण पाहिली असेल तर अर्जुन पुरस्कार आहे, त्यानंतर राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आहे, पद्मश्री आहे, महाराष्ट्र भूषण आहे, पद्मभूषण आहे आणि भारतरत्न हे प्रामुख्यानं पुरस्कार दिलेले आहेत. आता ह्या पर्यायाची सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता. आता या ठिकाणी भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार हे या ठिकाणी आपल्याला अभिप्रेत आहे. मग पर्याय काय दिले, अ पद्मश्री, ब पद्मविभूषण, क खेलरत्न आणि ड भारतरत्न. हा एक जनरल नॉलेजचा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे. तर भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार हा कोणता आहे, तर तो भारतरत्न आहे. त्यामुळे जेव्हा आपण प्रश्नाचं उत्तर देऊया तर त्याला ड ला आपण इथे हे करूया, म्हणजे भारतरत्न हे प्रामुख्यानं या प्रश्नाचं उत्तर आहे. थोडंसं पुढे जाऊया, सचिन तेंडुलकर कोण होते. आता जेव्हा आपण एक कोलाज पाहिलं, कोलाजमध्ये वरीच नाव दिलेलं आहे आणि त्याचबरोबर हातामध्ये तुम्ही खेळाचं पाहिलं तर सचिनचं चित्र पण दिलेलं आहे, त्याच्या हातामध्ये बॅट आहे आणि एकंदरीत तो खेळताना सुद्धा त्याचं चित्र दिसत आहे. म्हणजे एकंदरीत यावरून आपल्याला सहज लक्षात येतं की सचिन तेंडुलकर कोण आहे. तर पर्याय क्रमांक 1 क्रिकेटर आहे, ब मल्ल आहे, क प्रशिक्षक आहे, ड धावपटू आहे. यातून सहज आपल्या लक्षात येतं की सचिन तेंडुलकर हा क्रिकेटर आहे. मग त्यामुळे आपण त्याला जे उत्तर आहे
त्याला आपण गोल करणं अभिप्रेत आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, सचिनचा जन्म 1973 साली झाला तर सन 2019 साली त्याचं वय किती आहे? आता जर या सचिनचा आता आपल्याला या ठिकाणी वय काढायचं आहे. म्हणजे सचिनचा जन्म 1973 मध्ये झालेला आहे आणि 2019 मध्ये त्याचं वय नेमकं किती आहे. तसं जर वय काढायचं असेल तर साधी सोपी ट्रिक्स या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की 2019 मायनस 1973 जर केलं आपण तर मायनस फक्त इथं वजाबाकी करायची. त्यातून तुम्हाला लक्षात येऊ शकेल की 2019 मधून 1973 गेल्यानंतर 46 हे प्रामुख्यानं उत्तर येतं. मग या पर्यायामध्ये 46 आहे का? अ 64, ब 54, क 46 आणि ड हे 36 आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कोणतं उत्तर आहे? 46. क हे उत्तर आहे, हे क उत्तर हे 46 आहे. त्यामुळे आपण त्याला निश्चित गोल केला आहे. नंतरचा जो प्रश्न आहे तर तो प्रश्न आहे 14 नोव्हेंबर 2013 या दिवशी सचिनच्या खेळाचं कोणतं वैशिष्ट्य आहे? त्याचे पर्याय दिलेले आहेत. 1 अ पहिला कसोटी सामना झाला, ब शेवटचा कसोटी सामना झाला, क सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला, सर्वात जास्त अर्धशतके झाली. याचं उत्तर हे आपल्या कोलाजमध्ये असणार आहे. त्यामुळे असं कोलाजमध्ये दिलेली माहिती आपण सूक्ष्म निरीक्षण जर पाहिली असेल तर ही जी या ठिकाणी जर तुम्ही जर पाहत असू तर या ठिकाणी दिलेलं आहे. तर कोणत्या तारखेला दिलं आहे त्याने? 14 नोव्हेंबर. इथं बघा 14 नोव्हेंबर 2013ला सचिनचा शेवटचा कसोटी सामना आहे. याचं हे उत्तर इथे या ठिकाणी आहे. त्यामुळे मग आपण जेव्हा हे निश्चित करू तेव्हा याच्यामधला ती कोणती? ब हे उत्तर आपण या ठिकाणी तर काय शेवटचा कसोटी सामना हा झाला. त्यामुळे आपण ब ला उत्तर हे करत असताना ब हे उत्तर आपण तिथं सिलेक्ट करणं अभिप्रेत आहे. हे झाले काही भाषेचे प्रश्न. आपण थोडेसे आणखी परिसर अभ्यासाचे पण सुद्धा काही प्रश्न पाहूया. परिसर अभ्यासाच्या मध्ये सुद्धा एक प्रश्न पाहूया. हा प्रश्न बघा, बहुमजली घर बांधण्यासाठी मुख्यत्वे कोणते साहित्य वापरतात? अ वाळू, कोळसा, सिमेंट, विटा, कापूस, लोखंड आणि क लोखंड, सिमेंट, वाळू, विटा, ड वाळू, सिमेंट, कापूस, विटा. आता घर बांधण्यासाठी कोणत्या साहित्याची गरज लागते? हा एक व्यावहारिक प्रश्न आहे. आपण समजून घेतलं पाहिजे की एखादं घर बांधण्यासाठी कोणते लागतं. मग अपर्याय काय म्हणतो? इथं पर्याय कट नावाची जर आपण ट्रिक्स वापरली मग वाळू लागते, कोळसा लागत नाही, सिमेंट लागतं, विटा लागतात. म्हणजे इथं कोळसा हे लागत नाही. याचा अर्थ हा पर्याय कुठंतरी अयोग्य आहे. त्यामुळे असं हे कट करूया हा पर्याय. ब सिमेंट, विटा, कापूस, लोखंड. यात कापूस हा पर्याय आलेला आहे. कापूस काही घर बांधण्यासाठी लागत नाही. त्यामुळे हा पण पर्याय कट आपण करूया. क लोखंड, सिमेंट, वाळू आणि विटा यातील सर्वच पर्याय घर बांधण्यासाठी आवश्यक आहेत. त्यामुळे या पर्याय हा लागू पडतो. आता थोडासा पर्याय पुढचा पण वाचूया. ड वाळू, सिमेंट, कापूस आणि विटा. ड या पर्यायामध्ये कापूस हा शब्द पण आलेला आहे. वाळू, सिमेंट, विटा म्हणजे हा पर्याय अयोग्य आहे. म्हणजे यामध्ये जर पर्याय जर बहुमजली इमारत बांधण्यासाठी आपल्याला कोणता लागणार आहे? तर पर्याय क्रमांक क लोखंड, सिमेंट, वाळू आणि विटा हा पर्याय त्या ठिकाणी योग्य राहील. आता थोडासा पुढचा प्रश्न समजून घेऊया. पुढे एक चित्र दिलेलं आहे. एक बाजरीचं चित्र आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर पाहिलं असेल मिरचीचं चित्र दिसतंय, काही अन्नपदार्थाचे आणि शेंगदाण्याचं चित्र दिसतंय, काही आणि तिळाचं चित्र दिसत आहे. म्हणजे एकंदरीत वरील अन्नपदार्थापैकी कोणत्या अन्नपदार्थापासून पीठ मिळते? 1 मिरची, ब तीळ, क बाजरी आणि ड शेंगदाणा. आता कोणत्या अन्नपदार्थापासून पीठ मिळते? आपल्याला प्रश्न समजून घेऊन जर पाहिलं असेल तर आपल्या लक्षात येईल मिरचीपासून आपण काय पीठ तयार करतो का? नाही. तिळापासून करतो का पीठ? कूट करतो, पीठ नाही करत. आणि कप बाजरीचं दैनंदिन जीवनामध्ये आपण जेवण करत असताना आपण जेव्हा आपलं अन्न तयार करत असतो किंवा जेवण तयार करत असतो तर बाजरीच्या पिठाच्या भाकरी करत असतो. त्यामुळं बाजरी हे त्या ठिकाणी योग्य राहतं. कारण शेंगदाण्याचा आपण पीठ करत नाही तर त्याचा कूट करतो आणि तो भाजीमध्ये टाकत असतो. म्हणजे इथं पीठ करत असेल तर हा जो काही आहे तर हा जो पर्याय इथे या ठिकाणी क बाजरी हा याला आपण इथं सिलेक्ट करणं अभिप्रेत आहे. म्हणजे तुम्हाला सहज तिथं लक्षात येऊ शकेल. आता बघा हा एक प्रश्न खूप छानसा प्रश्न आहे.
एक कोंबडीचं छोटंसं पिल्लू दिलेलं आहे, त्यानंतर दुधाचं पॉकेट आहे, अंडी तिथं दिलेली आहेत आणि कारल्याचं तुम्हाला चित्र दिसत आहे. प्राण्यापासून वरीलपैकी काय मिळत नाही? बघा, यांनी काय विचारलं आहे, हे जे काही पशु म्हणजे काही प्राणी आहेत, या प्राण्यापासून आपल्याला काय मिळत नाही हे त्या ठिकाणी विचारलं आहे. अपर्याय दूध व अंडी, इथं पर्यायकट नावाचे जर पर्याय वापरले तर पर्याय वाचत असतानाच आपण तिथे हे समजू शकतो. दूध व अंडी आपल्याला मिळतात, ओके. कोंबडीचं पिल्लू नक्कीच मिळतं. त्यानंतर अंडी व पिल्लू हे नक्कीच मिळतं. कारलं, हे प्राण्यापासून कारलं मिळतं का? नाही, हे वनस्पतीपासून आहे. आणि वरी हे जे काही प्राण्यापासून मिळणारे पदार्थ आहेत आणि जे कारलं आहे तर ते एक भाजीपाला आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक हे कारलं हे या पर्यायाला आपण त्या ठिकाणी गोल करणं अपेक्षित आहे. नंतरचा प्रश्न पाहूया. बघा, यापैकी कोणते कार्ड तुम्हाला केवळ वयाच्या 18 वर्षानंतरच देता येते? हा इथे या ठिकाणचा प्रश्न आहे. आता कार्ड दिलेले आहेत, मग ए आधार कार्ड, बी रेशन कार्ड, सी जन्मदाखला, डी मतदार ओळखपत्र. बघा, आता 18 वर्षानंतर कार्ड, आधार कार्ड 2 वर्षानंतर 1 वर्षानंतर दिलं जातं, त्यामुळं हा पर्याय कट. रेशन कार्ड हे जन्मताच म्हणजे आईवडिलांकडून आईवडिलांची नावं, आपल्या मुलांची नावं त्या ठिकाणी असतात, म्हणजे 18 वर्षाखालच्याला पण मिळतं. सी जन्मदाखला हा येता पहिलीपासूनच मिळतो, तुम्ही शाळेमध्ये दाखल झाला की जन्मदाखला मिळत असतो, त्यामुळे 18 वर्ष अगोदरच मिळतो, त्यामुळे हा पण पर्याय कट. डी पर्याय मतदार ओळखपत्र, म्हणजे याचा अर्थ 18 वर्षानंतर जे मिळतं, म्हणजे 18 वर्षानंतर, हा नागरिकशास्त्राचा प्रश्न आहे, 18 वर्षानंतरच मतदान करण्याचा हक्क आपल्याला प्राप्त होतो. आणि हक्क प्राप्त होण्यासाठी आपल्याला मतदार ओळखपत्र हे शासनाकडून दिलं जातं. त्यामुळं हा जो पर्याय आहे डी पर्याय आहे, तर या डी पर्यायाला आपण तिथं गोल करणं आवश्यक आहे. आता पुढचा प्रश्न पाहूया. बघा, एक्स वाय झेड पैकी कोणता बॉक्स सर्वात हलका आहे? बघा, हा 2017ची जी काही नॅटची परीक्षा झाली होती, ह्या नॅटच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न आलेला आहे. आता ह्या आकृत्या आपण थोडंसं काळजीपूर्वक पाहूया, त्याचं निरीक्षण करूया आणि प्रश्न समजून घेऊया. आणि निरीक्षण केलं तर तुम्हाला सहज लक्षात येऊ शकेल. पहिल्या प्रश्नामध्ये एक्स दिलेला आहे आणि 10 ग्राम दिलेला आहे. इथं तराजूचं चिन्ह आहे, एक्स वरती आहे म्हणजे ते हलकं आहे आणि 10 ग्राम हे जड आहे. ही एक पहिली आकृती. दुसरी आकृतीमध्ये वाय आणि 10 ग्राम हे समान असलेले दिसत आहेत. आणि तिसऱ्या याच्यामध्ये झेड आहे आणि 10 ग्राम आहेत. यामध्ये प्रामुख्यानं झेड खाली दिसत आहेत आणि 10 ग्राम हे वरती दिलेत आहेत. एकंदरीत दुसरी आकृती जर विचार केला तर समान असल्यामुळे त्या आकृतीचा आपण इथे विचार करायची गरज नाही. पहिली आकृती आणि शेवटची आकृती थोडंसं आणखी निरीक्षण करणं अपेक्षित आहे. निरीक्षण केल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात आली, पहिल्या आकृतीमध्ये एक्स हे वरती आहे, हलकं आहे, आणि झेड या आकृतीमध्ये जेव्हा पाहतो आपण तर 10 ग्राम हे वरती आहे, म्हणजे दोन्ही हलके आहेत. पण आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलं आहे, एक्स वाय किंवा झेड यापैकी आपल्याला विचारलं आहे. त्यामुळं तिसऱ्या आकृतीतले 10चा विचार करायची गरज नाही, आपण एक्स वाय झेड या तिन्हीचा विचार करणं अभिप्रेत आहे. मग जेव्हा आपण विचार करूया, ए पर्याय एक्स, बी पर्याय वाय, सी पर्याय झेड आणि डी पर्याय सर्व समान आहेत. आता सर्व समान आहेत नाही, म्हणजे आपण जेव्हा आकृती पाहूया इथं उत्तर आपल्याकडे आहेच ना. पर्याय क्रमांक एक्समध्ये हे एक्स हे हलकं दिसते, वरती आहे, याचा अर्थ हलका आहे. त्यामुळं एक्स हे पर्याय या ठिकाणी योग्य आहे, कारण वाय हा पर्याय समान आहे, झेड हा पर्याय सुद्धा खाली आहे, जड आहे. त्यामुळे याचा विचार न करता आपण एक्स पर्याय हा हलका आपण विचारला आहे. त्यामुळं बॉक्समध्ये आपण याचं उत्तर लिहित असताना आपण हे उत्तर लिहिणं अभिप्रेत आहे. एक्स उत्तर त्याचं बरोबर येईल. बघा, चिपचं एक पॉकेट तुम्हाला दाखवलेलं आहे आणि चिपच्या पॉकेटवर वजन किती आहे हा प्रश्न आहे. 105 ग्राम, ब 125 ग्राम, क 225 ग्राम, ड 500 ग्राम. आता हे पॉकेटवरती तुम्ही जर सूक्ष्म निरीक्षण केलं तर पाहिल्यानंतर विदिन सेकंदमध्ये तुमच्या लक्षात येतं की या पॉकेटमध्ये 225 ग्राम हे दिलेलं आहे. मग आपण या पर्यायामध्ये कोणता पर्याय क्रमांक हा क आहे, तर तो आहे 225 ग्रामचं दिलेलं आहे. म्हणजे याचं उत्तरसुद्धा आपल्याला पॉकेटवर पाहिलं की लगेच निरीक्षण केलं की लक्षात येतं. म्हणून त्यामुळेच तुम्ही जे काही
जेव्हा परीक्षा सोडवणार असाल तर तेव्हा प्रश्न समजून घ्या, प्रश्नाचं निरीक्षण व्यवस्थित करा आणि निरीक्षण एकदा व्यवस्थित केलं की तो प्रश्न तुम्हाला सहज सोडवता येऊ शकेल. नंतरचा प्रश्न, एका वनराईत 1530 झाडे सागाची व 1350 म्हणजे 1350 झाडे कडुनिंबाची आहेत, तर सागाची झाडे कडुनिंबाच्या झाडापेक्षा कितीने जास्त आहे. हा जर प्रश्न तुम्ही जर पाहिला असेल, याच्यामध्ये सागाची झाडे 1530 दिलेली आहेत आणि कडुनिंबाची झाडे 1350 दिलेली आहेत. आता इथं विचारलं या प्रश्नामध्ये नेमकं काय, सागाची झाडे कडुनिंबाच्या झाडापेक्षा कितीने जास्त आहे हे विचारलं आहे. मग हे जर जास्त जर आपल्याला जर काढायचं असेल तर मग काय नेमकं करावं, खूप साधी सोपी बघा ट्रिक्स आपल्याला या ठिकाणी वापरावी लागेल. आपल्याला काय विचारलं आहे, सागाची झाडे किती म्हणजे कडुनिंबाच्या झाडापेक्षा कितीने जास्त आहे. आता इथं ट्रिक्स कशी वापरता येऊ शकेल की 1500 आता फरक आपल्याला काढावा लागणार आहे, जास्त कोणती आणि कमी कोणती आपल्याला हे निश्चित करावे लागेल. आणि हे करण्यासाठी 1530 मायनस 1350 आपण जर असं जर केलं तर त्याचं आपण वजाबाकी केल्यानंतर 180 हे त्याचं उत्तर येतं. मग आपल्या पर्यायामध्ये अ पर्याय काय सांगतोय 150, ब पर्याय 180, तर क पर्याय 1800, ड पर्याय 2880. मग आपण जी वजाबाकी केली तर 180 हे आपल्या लक्षात आलं. म्हणजेच काय, तर सागाची झाडे हे कडुनिंबाच्या झाडापेक्षा 180नंही जास्त आहेत. त्यामुळं ब पर्याय हा त्या ठिकाणी बरोबर आहे. थोडंसं पुढे जाऊया. हा एक खूप चांगला छान असा मजेशीर प्रश्न तुमच्यासमोर आहे विद्यार्थी मित्रांनो. हे प्रश्न सोडवताना तुम्हाला खूप अशी मज्जा पण येणार आहे, तुम्हाला असं कुतूहल पण जाणवणार आहे. खूप साधे सरळ सोपे थोडेसे ट्रिक्स आपण लक्षात घेतले की तुम्हाला सरळ प्रश्न तुम्ही सोडू शकाल. राकेशजवळ 1000 रुपये आहेत. राकेशला खालीलपैकी कोणत्या 3 वस्तू खरेदी करावयाच्या आहेत, तर तो कोणत्या 3 वस्तू खरेदी करेल. आता बघा त्याच्यामध्ये काय दिले, स्कूल बॅग दिली आहे 450 रुपयाला 450 रुपयासाठी, चष्मा दिला आहे 300 रुपयासाठी, स्टडी टेबल दिला आहे 750 रुपयासाठी आणि नोटबुक दिली आहे 250 रुपयासाठी. बघा आता पर्याय तुम्ही जेव्हा करत असाल, पर्याय कट नावाची पद्धत जर तुम्ही जर वापरली, आता बघा चलत चलत आपण तिथे करूया. पर्याय काय दिला आहे, स्कूल बॅग किती दिली आहे 450, चष्मा किती आहे 300, 450 आणि 300 750, स्टडी टेबल 750, 750 750 1500 होतात. म्हणजे इथं पर्याय आपल्याला 1000च्या वस्तू बसत नाहीत, कट. ब चष्मा 300 रुपयाचा, नोटबुक 250 रुपयाचे, 300 आणि 250 500, स्टडी टेबल 750, बघा 750 आणि 550 हे 1000पेक्षा जास्त होतात, त्यामुळे हा पर्याय लगेच कट करू तिथंच लगेच. क स्कूल बॅग 450, चष्मा 300 750, नोटबुक 250 1000, म्हणजे आता 1000 रुपये झाले 3 वस्तू बसतात. ओके. डी थोडंसं पर्याय थोडंसं पुढे वाचूया आणखी. स्टडी टेबल 750, स्कूल बॅग 450, 750 बघा 750 आणि 450 हे 1000पेक्षा वरती गेले आणि चष्मा वरती 300, म्हणजे याचा अर्थ कुठंतरी 1000 पुढे, म्हणजे पुढे वाचण्यात सुद्धा आपल्याला गरज बसणार नाही, कारण पर्याय क्रमांक 3 हा पर्याय. कारण ह्या तिन्ही पर्याय म्हणजे जो क पर्याय आहे, स्कूल बॅग 450, चष्मा 300 750 होतात, नोटबुक 250 1000 होतात, म्हणजे 100% पर्याय हा क्रमांक क आहे. याला आपण गोल करूया. नंतरचा एक प्रश्न पाहूया. 4537 या संख्येचं उलट अंक घेऊन तयार होणारी संख्या ही आहे. आता खाली काही संख्या दिलेल्या आहेत, फक्त काय करायचं आहे, प्रश्न थोडं समजून घ्यायचा आहे आणि हे वाचलं नंतर तुम्हाला खाली सहज विदिन सेकंदमध्ये त्याचं उत्तर देता येऊ शकेल. या संख्येचं फक्त उलट अंक घेऊन तयार होणारी संख्या आपल्याला तुम्हाला सांगायची. तर काय दिलेलं आहे बघा, आता उलट करा. बघा 4537 आहे, तर काय होणार होता 7354. म्हणजे या ठिकाणी जेव्हा आपण उलट क्रमांक म्हणजे 7354 असं केल्यानंतर कोणती संख्या होते, 7354, ब 7345, क 7534 आणि ड 7435. जेव्हा हे उलट क्रमांक जेव्हा लावूया, आपल्या लक्षात आपण पहिल्यांदा सांगितलं 7 बघा प्रत्येक याच्यामध्ये 7354 पर्याय क्रमांक 1. उलट क्रमांक लावलं फक्त हाताने जरी तुम्ही जर लावले तर पर्याय क्रमांक अ या ठिकाणी बरोबर येतं.
नंतरचा एक महत्त्वाचा प्रश्न बघा. दिलेल्या तालिकेनुसार शाळेत येण्यासाठी सर्वात जास्त वापरला जाणारा प्रवासाचा सर्वसामान्य प्रकार कोणता? आता इथे या ठिकाणी एक तालिका एक एक तुम्हाला टेबल दिलेला आहे आणि या टेबलमध्ये शाळेत येण्यासाठी वापरला जाणारा तो प्रवासाचा प्रकार आहे तो दिलेला आहे आणि विद्यार्थ्याची संख्या दिलेली आहे. हा टेबल्स म्हणजे जो रकाना आहे त्याची थोडंसं आपण निरीक्षण केलं की लक्षात येतं. एक बघा, चालत जाणे 125 म्हणजे 125 विद्यार्थी चालत येतात शाळेमध्ये. सायकलवर 85 विद्यार्थी येतात, स्कूटरवर 48 विद्यार्थी येतात आणि बसमध्ये 132 विद्यार्थी येतात. आपल्याला इथे प्रश्न काय विचारला आहे की आपल्याला काय म्हणले, या तालिकेनुसार शाळेत येण्यासाठी सर्वात जास्त कोणता पर्याय वापरला आहे? म्हणजे सायकल इथं आहे का? सायकल नाही. स्कूटर म्हणजे हे तर 85 कमीच आहेत. स्कूटरवर 48 येतं म्हणजे हे दोन्ही पर्याय इथंच कट होऊन जातात. जेव्हा आपण आता पर्याय बघूया तेव्हा एक ए चालत जाणे, बी सायकलवर येणे, सी बसवर आणि स्कूटरवर. आपण आता जेव्हा विचार करूया, आता बघा आपल्याला काय हे सायकल आणि स्कूटर हे तर पर्याय ओके बाद करूया आपण या ठिकाणी, म्हणजे इथं पर्याय कट होत जातं. आता संख्या किती आहे? चालत जाणाऱ्याची किती? 125 आहे आणि बसनं येणाऱ्याची संख्या किती? 132 आहे. आणि आपल्यात या प्रश्नामध्ये काय म्हटलं आहे, जरी सर्वसामान्य जीवनामध्ये आपण जरी विचार केला तर बसने येणारी संख्या जास्त असते, म्हणजे चालत जाणारी संख्या जास्त असते. परंतु आपल्याला या ठिकाणी या तालिकेनुसारच आपल्याला प्रश्न जसा विचारलेला असेल त्या प्रश्नानुसारच आपल्याला उत्तर लिहिणं अभिप्रेत आहे. मग या ठिकाणी बघा 2017चा हा प्रश्न आहे. हा जो विद्यार्थ्याचा जो प्रश्न केला आहे तर त्या विद्यार्थ्यांनी काय केलं आहे तर सर्वसामान्य जीवनामधला त्याने सोडवलं आणि चालत जाणे हा पर्याय लिहिला आहे. परंतु हा चुकीचा पर्याय आहे. या ठिकाणी काय म्हटलं आहे की या तालिकेचा वापर करा. या तालिकेमध्ये सर्वात जास्त विद्यार्थी कोणत्या प्रवासाच्या साधनानं येतात, सर्वसामान्य साधनाने येतात हे सांगा. तर 132 विद्यार्थी हे सर्वात जास्त या बस या प्रकाराने येतात. त्यामुळं आपण या ठिकाणी आपलं उत्तर नेमकं काय असेल तर हे 132 विद्यार्थी येतात. त्यामुळं आपलं जे उत्तर आहे तर तो उत्तर आहे सी. आपलं उत्तर काय आहे? सी हे उत्तर त्या ठिकाणी आपण नमूद करणं अपेक्षित आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचे आपण हे काही प्रश्न आपण पाहिले, पण या प्रश्नासोबतच आपण काही गोष्टींचा आपण थोडंसं विचारसुद्धा करणं आपण अभिप्रेत आहे. आता काही ट्रिक्स अगोदर जेव्हा आपण हे प्रश्न विचार करतो आहे, हे प्रश्न सोडवत असताना आपण सोपा विषय हा प्रामुख्यानं पहिल्यांदा सोडवणं अभिप्रेत आहे आणि नंतरसुद्धा तुम्ही कठीण विषय नंतर सोडवू शकता. नंतर जी एक महत्त्वाची गोष्ट आहे की किमान आपण 1-2 तरी प्रश्नपत्रिकांचा आपण सराव करणं अभिप्रेत आहे. जर आपण सराव केला तर आपल्याला प्रश्न सोडवताना खूपच त्या ठिकाणी मदत होऊ शकेल. तिसरी गोष्ट, या परीक्षेमध्ये अँकर ॲटम्स मी तुम्हाला सांगितलं की अँकर ॲटम्स असतील. मग हे नॅस 2017च्या परीक्षेशी कम्पेअर केलं जाणार आहे. त्यामुळे 2000 नॅसच्या परीक्षेचा सुद्धा आपण प्रश्नांचा सराव केल्यास आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या मदत होऊ शकेल. आणि सर्वात महत्त्वाचं, आपण या परीक्षेकडे आपण एक सकारात्मक भूमिकेतून पाहणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण ही परीक्षा तुम्हाला काय आता अभ्यास खूपच असा पाठ्यपुस्तक घ्यावं लागणार आहे, पूर्ण वाचावं असं काही नाही आहे. तुम्ही आजपर्यंत जे काही व्यावहारिक ज्ञान मिळवलेलं आहे, तुम्ही जो काही अभ्यास केलेला आहे, ज्या अध्ययन निष्पत्तीचा अभ्यास केलेला आहे त्यावरच आधारित ही परीक्षा असणार आहे.